Home is for stability. Having your own home is for stability. एक सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट जी आहे ना ती भाड्याच्या घरात नाही येत फॉर व्हॉट्स एव्हर रिझन. सो वी डोंट क्रॉस क्वेश्चन आवर कस्टमर्स. तुम्ही तुमच्या घामाचा रक्ताचा पैसा होताय, तुमचं घर घेत असताना तुम्ही प्रत्येक गोष्ट ठोकून वाजवूनच घेतली पाहिजे. मी सुद्धा त्याच मताचा आहे. सो पीपल हॅव ऑल्सो शेप्ड माय ड्रीम इज व्हॉट आय वुड से. That's so nice. So in future we can see a lower age group people buying homes at that vicinity particularly. म्हणजे चरोली आनंदी में यूजुअली वही एक 40+ में था, but I think because IT is coming, you would be having youth crowd also as a potential buyer. पण somewhere I think की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो लोक म्हणतात की बेसिकली देर आर ओनली 3 avenues ऑफ इन्व्हेस्टमेंट. वन इज गोल्ड, अदर इज त्याच पॉईंटवर मी येतो. स्टॉक मार्केट, थर्ड इज रिअल इस्टेट. सो तुमचे म्युच्युअल फंड म्हणा, SIPs म्हणा, हे सगळे स्टॉक मार्केटमध्ये आले. गोल्ड ॲज अ मेटल कमोडिटी आलं आणि रिअल इस्टेट आलं. सो आत्ताचं जे नवीन जनरेशन आहे, मिलेनियल्स, झिलेनियल्स, की दे हॅव ऑल्सो स्टार्टेड लिव्हिंग लाईफ ऑन द एज. त्यांना कुठेतरी क्रेडिट कार्ड्स लगेच हँडी झालेले आहेत. जस्ट जॉब सुरू झाल्या त्यांना 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपयाची क्रेडिट लिमिट मिळते. सो त्यांचा स्पेंड हा बऱ्यापैकी वाढला आहे. तो वाढलेला असल्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटतं की घर नको विकत घ्यायला, मी का माझ्या सॅलरीचा 30, 40, 50% एक मोठा चंक EMI भरण्यात घालो. सो तिथे मला असं सांगायला वाटतं की जेव्हा तुम्ही म्हणताय की आपण भाड्याच्या घरात राहू, फॉर एन एक्झाम्पल अशी आता हे सजेशन कारण की रिसेंटली and that sort मोठा रोल प्ले केला YouTube ने, because a lot of things which is coming, rather than investing into flat, invest into mutual fund, and everyone is, nothing is bad. No, nothing is bad. No avenue is bad. Ultimately ते तुम्हाला काही ना काही प्रमाणात रिटर्न्स देणारच. and none of the 3 avenues give you assured returns. या तिघांपैकी कोणीच सांगू शकत नाही की आम्ही तुम्हाला वर्षाला 12% 15% रिटर्न देतो. एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू मार्केट रियालिटी, मार्केट कंडिशन्स. सो समजा झिलेनियल्स जी आजची आहेत किंवा कोणालाही भाड्याच्या घरात राहायचंय, ते भाड्याचं घर कोणाला तर विकत घ्यावं लागणार आहे. कोणाला किसका तो होना चाहिए तभी तुमको भाड़े से घर मिलेगा, राइट. जो सीनियर सिटीजन्स है जिन्होंने पहले घर लेके रखे हैं, वो घर समझो यंग क्राउड आज रेंट पे लेता है. तर त्याच्यामुळे काय झालंय, एक ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम त्यांनी घर विकत घेतलेलं आहे, त्यांना ते सुरू झालंय. प्लस रिअल इस्टेट ही अप्रिशिएटिंगच असेट आहे. ही वर्षानुवर्ष तशीच झालेली आहे. ही इथून पुढे वर्षानुवर्ष तशीच चालणार आहे. त्यामुळे फक्त एवढंच आहे की तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये एकदम असा जम्प इन युअर अप्रिसिएशन हे 2 किंवा 4 वर्षात नाही दिसत. इट्स अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. जेव्हा आपण आज घर घेतो तर त्याची खरी व्हॅल्यू तुम्हाला 15 वर्ष 20 वर्षानंतर दिसते, की जेव्हा ती मल्टीफोल्ड ग्रो झालेली असते. बिकॉज ते मायक्रो मार्केट त्या काळाचं जेव्हा तुम्ही घर घेता हे 15 वर्षानंतर एक गजबजलेली बाजारपेठ झालेली, राईट. की जसं आत्ताच बोलायचं झालं तर आपण 2018 मध्ये जी 1 BHK ची घरं दिली होती त्या कस्टमरला आजच 90 to 100% अप्रिसिएशन झालं विदिन अ स्पॅन ऑफ 6 years. क्या बात है. येस. सो हाऊ वुड यू से टू दोज यूथ्स, कारण की खूप डिसिजन्स असा होल्डला आहे की क्यों बाय करना है, उससे अच्छा मैं कहीं पे रह जाता हूँ. हाउ वुड यू इंसिस्ट देम, व्हाट वुड यू टेल कि उन्होंने एट अर्ली एज, बिकॉज आई हैव सीन कि यार काश मैंने वो 20 साल पहले किया, तो वो काश बहुत तकलीफ देता है और रिग्रेट सर बहुत पेनफुल होता है. कि एट द एज ऑफ 35 इफ यू सी कि यू हैव मिस्ड अ बस ऑफ बाइंग अ होम एट द एज ऑफ 25, सो दोस 10 years वर व्हेरी क्रुशियल. कारण एट द एज ऑफ 35 यू ऑलरेडी हॅव ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज. फॅमिली असते, मुलं असतात, त्यांचं शिक्षण असतं. सो it is always better to buy home at the very early stage in life. Wow. So that would be anything between 25 to 26. Yes. Once you start earning, you should start looking. वर्ष 2 वर्ष 3 वर्षानंतर तुमच्या करिअरमध्ये जशी स्टॅबिलिटी येते. सर, होम इज फॉर स्टॅबिलिटी. हॅव्हिंग युअर ओन होम इज फॉर स्टॅबिलिटी. अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत. आपण त्याच्यापैकी कपडे पण भाड्याने घेत नाही. आपल्याला सगळं एक सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट जी आहे ना ती भाड्याच्या घरात नाही येत. म्हणजे असं झालं आहे की एज्युकेशन हो गया, फिर प्रोफेशन में जाते हैं,
टू गेट अ स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी के डेफिनेशन अन्न वस्त्र निवारा. बरोबर. पण जेव्हा स्टॅबिलिटी आणि जेव्हा इन्कम सुरू होती त्यावेळेस वस्त्र आणि अन्नामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होती आणि निवारामध्ये नंतर विचार करू, त्याला अजून खूप वेळ आहे. आय थिंक दॅट इज वेअर आय थिंक दॅट इज डिफरंट लाईफस्टाईल इज गोइंग. इट शुड बी रिवर्स. यू शुड फर्स्ट निवारा को सेटल करो, सो दैट गिव्स अ स्टेबिलिटी लाइक एनीथिंग एल्स. फिर बाद में तो थिंग्स आर गोइंग. सो दैट इज वेयर आई थिंक यू शुड सी टुवर्ड्स. I would strongly suggest, sir, कि instead of spending on lifestyle activities, more, someone at a very early stage of career should buy a home somewhere, maybe at their hometown, maybe where they are currently residing, maybe at the fringe area, maybe the city they wish to settle in. They should buy a home. सो जेव्हा आपण म्हणतो की वी स्टार्टेड विथ 20 lakhs equity size, now we are into premium segment. The best part of product mix, the achievement of your product mix is कि there's a big crowd. It's not about someone who's into earning 25,000. You have IT people also staying over there. How did you make that environment into your project, every project? Because वहाँ पे ऐसा नहीं है कि वही सेटअप माइंडसेट के लोग हैं, कि क्या एनवायरनमेंट आपके कंसिस्टेंटली हर प्रोजेक्ट में रिफ्लेक्ट हुआ है जिससे वो एक एक्सपीरियंस दे पाए कि सबको लगता है ये मेरे लिए भी, ये मेरे लिए भी, irrespective all come from different walkways. So how would you rate that? Because बहुत बार ऐसे सोसायटीज मैंने देखी, मैं बघितली आहे, आयटीएसच राहतात और इथं फक्त जॉब ओनर, इथं बिझनेस ओनर राहतात. बट आय थिंक यू आर व्हेरी वन ऑफ द फ्यू सोसायटीज वेअर all mix are staying over there. Mix of all the genres. So how is that you achieved that? Sir, I think I don't have any credit to take in this. It's basically the harmony with which they are staying. Okay. It's their own harmony. की जे आमचे कस्टमर्स आहेत तिथे सोसायटीत गेल्यानंतर त्यांनी जो एकोपा जपलाय, त्यांनी आता प्रत्येक फेस्टिवल ते सेलिब्रेट करतात. नो डाऊट आमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये कॉस्मोपॉलिटन क्राऊड राहतो. पीपल फ्रॉम अक्रॉस इंडिया आर स्टेइंग देअर. नो डाऊट मेजॉरिटी ऑफ देम आर फ्रॉम महाराष्ट्र. पण प्रत्येक सण साजरा होतो, प्रत्येक सुखदुःखाला प्रत्येकाचं एकमेकांकडे येणं जाणं असतं. आणि ती जी हार्मनी आहे आमच्या प्रत्येक सोसायटीतली, प्रत्येक प्रोजेक्टमधली, त्याचं खरं श्रेय तिथल्या रेसिडेंट्सचं. आम्ही फक्त एक प्रोडक्ट बनवला, तो त्यांना आवडला, आम्ही ज्या बेसिक गोष्टी देऊ शकलो त्या आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये दिल्या, त्यांनी त्या आत्मसात केल्या. पण त्यामधला जो जिव्हाळा आहे तो त्यांनी ओतलाय. राईट. ऍज अ सोसायटी म्हणून त्यांच्यातला जो एकोपा आहे, जे प्रेम आहे, हे प्रत्येकाने तिथे आणले. त्यामध्ये आमचं नाही सर कॉन्ट्रिब्युशन, किंवा त्याच्यात मी क्रेडिट नाही घेऊ शकत. अल्टिमेटली इट इज you're not direct creditor, but it's absolutely कि there's a consistent environment and harmony which brings this as a project. Coming to one of the part is कि being as a branding guy, मेरे को लोग पूछते हैं कि ब्रांड मतलब क्या, मैं ब्रांड बन गया, इसका इंडिकेटर क्या है. तो इसका सिंपल आंसर मैं बहुत बार देने की कोशिश, तो देयर आर मल्टीपल डेफिनेशंस, पर सिंपल है कि जब आप कुछ नहीं बोल रहे, आपके बारे में कोई आपके बारे में बोल रहा है, तो आप ब्रांड बनना चालू हो गए. रोज उठ के आप बोले कि हाँ आप मेरे से खरीद, आप मेरे से बाय कर, दैट्स अ मार्केटिंग. एंड ब्रांडिंग इज ऑल अबाउट व्हेन यू डोंट से एनीथिंग, पीपल आर सेइंग अबाउट यू. दैट्स अ इंडिकेटर, एंड व्हिच हैपेंड विथ यू. वी स्टार्टेड विद दैट पर्पस ओनली. आई थिंक यू वर वेरी कि मुझे ब्रांड बनना है. यू आर द वेरी फ्यू, अगेन आई एम नॉट अप्रिशिएटिंग बिकॉज ये पॉडकास्ट है, मैं आपकी तारीफ कर रहा हूँ, एंड आई एम नॉट बाइंड टू, हाँ नहीं, आई एम नॉट बाइंड टू ऑलवेज अप्रिशिएट यू, बट आई एम लविंग दिस बिकॉज मैं कनेक्टेड हूँ आपकी स्टोरी से, मैं कनेक्टेड हूँ आकार रियलिटी से, माई टीम इज कनेक्टेड, आई हैव सीन दिस, वी हैव बीन पार्ट ऑफ द स्टोरी. बट वन थिंग इज यू हैव द, मैंने इतना एडवोकेसी किसी डेवलपर का देखा नहीं. मतलब यस, अगर कोई प्रोडक्ट बेचना है, यू नीड अ मार्केटिंग, यू नीड ऑल दिस, यू हैव द हाईएस्ट एडवोकेसी. मतलब पीपल आर सेइंग फर्स्ट प्रोजेक्ट लेके सेकंड प्रोजेक्ट, what is that one इतनी हाई एडवोकेसी होगी. एंड यस, फॉर ऑडियंस we say कि word of mouth, referral partners and recommendations and advocacy. And advocacy is something which is very tough. So there's a difference to all three. Word of mouth वो आपका डायरेक्ट बायर्स नहीं है, फिर भी वो आपके बारे में बात कर रहा है, बट हमारा बायर हमारा एडवोकेट बनता है. And that is something which everyone wants into every business, not only this business. And yes, would you put a light on it? Sir, I think it is my team's effort also equally. की काय असतं, जसं मी तुम्हाला म्हटलं की रिअल इस्टेट इज अ नोबल फील्ड. काही लोक कुठे थांबतात की घर दिलं म्हणजे झालं. सो व्हाट वी ऑल्सो फोकस्ड अपॉन, ये हमने भी काफी बार डिस्कस किया है कि आफ्टर सेल सर्विस इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टेंट. एंड इवन
फर्दर मोर इम्पॉर्टंट इज आफ्टर पोझिशन सर्व्हिसेस. ओके. पोझिशन झाल्यानंतर कुठेतरी काहीतरी स्नॅक्स असतात, काहीतरी इश्यूज आलेले असतात की बाबा माझा एक लाईट पण नाही चालला फॉर व्हॉट्स एव्हर रिझन. सो वी डोंट क्रॉस क्वेश्चन आवर कस्टमर्स. What we do is, because my team is always been into that particular micro market, आमचा कुठला ना कुठला प्रोजेक्ट at any given point in time चालूच आहे. So my plumbing team is there, my electrical team is there, my flooring team is there, my RCC, brickwork, gypsum, all my teams are in the nearby vicinity only. त्यामुळे माझ्यासाठी ते सोपं होतं. समजा कोणाला काही अडचण आली, आता एक खरं सांगायचं म्हणजे काय झालं होतं, एक असंच उदाहरण म्हणून सांगतो. उदाहरण सांगतो व्यवस्थित की पोझिशन झालं आणि एक 8 दिवसानंतर आमच्या CRM वर मेल आला की तुम्ही दिलेले टाईल फुटके आहेत, फ्लोरिंग हे फुटलेलं आहे. तर पोझिशनच्या आधी एक इन्स्पेक्शन होतं जॉईंटली, जेव्हा कस्टमर असतो. बऱ्याचदा कस्टमर्स त्यांच्या एखाद्या इंजिनियर आर्किटेक्ट मित्रालाही सोबत घेऊन येतात किंवा मला फारसं कळत नाही, तू पण बघ, ठोकून वाजून बघा, ठोकून वाजून तुम्ही पोझिशन घ्या. ते केलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या घामाचा रक्ताचा पैसा होताय, तुमचं घर घेत असताना तुम्ही प्रत्येक गोष्ट ठोकून वाजूनच घेतली पाहिजे. मी सुद्धा त्याच मताचा आहे. सो एवढं सगळं झालेलं असताना, त्यांच्या सॅटिस्फॅक्शन लेटरवर सह्या असताना 8 दिवसानंतर तो मेल आला आणि फोटो होता त्याच्यासोबत. त्यात आमच्या फ्लोरिंगच्या टाईलला लिटरली क्रॅक्स होते. इट वॉज ब्रोकन कम्प्लिटली. सो आम्ही सगळे अचंबित झालो की हे असं कसं काय झालं. मग आमची इंजिनियर्स, ती साईड टीम तिथे गेली, त्यांनी पाहिल्यानंतर लक्षात आलं की याच्यावर काहीतरी इम्पॅक्ट झालाय, काहीतरी त्या फ्लोरिंगवर मोठा इम्पॅक्ट झालाय, म्हणून त्याला क्रॅक्स गेले. सो थोडंसं आम्ही एक ट्रेनिंग सेशन ठेवतो प्रत्येक टीममेटसाठी, इव्हन फॉर एक्झिक्युशन टीम जी अदरवाईज रॉ असते, की जे कस्टमर सोबत कसं ते लेबर्सला हँडल करत असतात, त्याच्यामुळे त्यांना कस्टमर हँडलिंग पॉलिश नसतात. बट वी मेक इट अ पॉइंट की बाबा तुम्ही कस्टमर सोबत बोलताना कुठले एटिकेट्स पाळले पाहिजे. सो दिस स्ट्रक्चर ट्रेनिंग हॅपन्स एट हिअर. येस, वी ऑलवेज ट्रेन देम. व्हेरी नाईस. सो आमच्या एका सिनियर इंजिनियरनी त्यांना विचारलं, ठीक आहे मॅडम, ही चूक झालेली दिसतीये. तो हे नाही म्हटला की बाबा पोझिशन झालंय तुमचं, तुम्ही तर सॅटिस्फॅक्शन लेटर आमचं ते सगळं साई केलंय, आता आमचं काही घेणं देणं नाही. तो म्हटलं मॅडम हे चेंज करून देतो, काही अडचण नाही, आमच्याकडे एक्स्ट्रा टाईल्स सुद्धा आहेत. सो त्याने लगेच सांगितलं की बाबा ह्या टाईल्स गोडाऊनला आहेत, 2 टाईल तुटल्या, त्या 2 टाईल लगेच मागून घ्या. आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या माणसांना सांगितलं की तासाभरात या, हे आपल्याला लगेच करून द्यायचं, ते कटर वगैरे घेऊन या. जेव्हा तिला दिसलं की अच्छा हे काम होतंय, त्याने हळूच तिला विचारलं, ज्या लेडी होत्या घरातल्या, की मॅडम पण हे झालं काय, म्हणजे आधी तर नव्हतं कारण मी पोझिशन दिलंय, तुम्ही घेतलंय. ते म्हटलं काय नाही, खिचडीचा कुकर होता, तो उचलला, त्याचं हँडल तुटलं, कुकर पडलं. ओ माय गॉड. ठीक आहे ना सर, गोष्टी होतात, ऍक्सिडेंट्स होतात. पण मग त्याने क्रॉस क्वेश्चनिंग जेव्हा केलं की मॅडम मग तुम्ही जे ईमेल लिहिलंय त्या ईमेलमध्ये असं म्हटलंय की तुमची टाईल ही फॉल्टी आहे किंवा त्याचं ती तुटली, तर तुम्ही हे का नाही म्हटलं किंवा हे तुटले, तुम्ही एक रिक्वेस्ट केली असती तरी आम्ही बदलूनच दिलं असतं. कारण आम्ही स्टॉकमध्ये टाईल्स ठेवतो. नो डाऊट तुम्हाला ही टाईल मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेले कदाचित सेम शेड मिळणार पण नाही किंवा जे काय होईल. सो आमची लोक तिथंच आहेत. हे आमच्यासाठी 10 मिनिटाचं काम आहे. वी एनी विच वे डोंट चार्ज टू आवर कस्टमर्स फॉर पिटी थिंग्स. अच्छा, आफ्टर पोझिशन ऑल्सो एनिथिंग हॅपन्स फ्रॉम दॅट. छोटं मोठं जर काय असलं ना, ते भली स्नॅगलिस्टचा पार्ट नसेल, ते ज्या गोष्टी गॅरंटी वॉरंटीत आहेत त्या आम्ही मॅन्युफॅक्चररकडून करून घेतो. जसं आम्ही फक्त जॅकवरच्याच फिटिंग्स वापरतो. सो दे आर ऑल्सो इक्वली प्रॉम्प्ट की दे हॅव अ कमिटमेंट टू रिझॉल्व्ह एनी सिंगल कंप्लेंट विदिन अ स्पॅन ऑफ 24 hours. अच्छा. आणि आम्ही ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट सुद्धा आमच्या कस्टमर्सला देतो. सो जिथे जिथे पोस्ट पोझिशन इश्यूज येऊ शकतात तिथे वी मेक इट अ पॉइंट की बाबा तो एक्सपिरियन्स आमच्या कस्टमरचा सिमलेस असला. मॅडम काय म्हटल्यानंतर? मॅडम थँक्यू म्हटले. नाही, मेल का लिहिला याच्यावर उत्तर? नाही, त्यांना ही भीती होती. थोडक्यात काय असतं सर, ही ह्युमन टेंडन्सी आहे. अगेन नो बडी इज राईट और नो बडी इज रॉंग. त्यांना असं वाटलं की मी एक मेल लिहिल, मला त्या टाईल बदलून मिळतील किंवा मी थोडासा हार्श फोनवर जर बोलली किंवा इंजिनियरला हे केलं तर तो त्या प्रेशरमध्ये येऊन करेल. पण ते काही तिथपर्यंत न जाता आमच्या लोकांनी इन्स्पेक्ट करून 2 टाईल मागवल्या, त्या लेबर्सला बोलवलं फ्लोरिंगच्या, तिला कळालं की तिचं काम होतंय. मग जेव्हा त्याने हळूच विचारलं मॅडमला की मॅडम हे झालं कसं काय, त्याने काय नाही, कुकर खिचडीचा होता, ते हँडल निसटलं का तुटलं आणि तो अख्खा कुकर खिचडी सकट आदळला आणि त्या 2 टाईल व्यवस्थित क्रॅक झाल्या. सो पॉइंट यहाँ पे जैसे यू सेड कि या प्री सेल्स
ऑन द सेल एंड पोस्ट सेल. पोस्ट सेल के कोई भी स्टेजेस हो सकते हैं, ऑन पोजेशन, फिर कन्वेंस डेट, सोसाइटी फॉर्म होने के बाद भी. स्मॉल थिंग इज समथिंग विच यू नीड टू टेक केयर ऑफ टू क्रिएट दैट एडवोकेसी. आई थिंक यहाँ पे वो एक बहुत दिस इज कि जनरली, और ये होतं आहे हमारा टूट ही नहीं सकता, आमच्याकडनं होऊ शकत नाही, त्याला असं तो काहीतरी झालं असेल ना, एंड ऑफ द डे तुमको चेंज करना ही है. सो लेट्स बी ओके. जबकि आपको पता था, मत करो. हाँ, आपको पता था कि ये टूटा हुआ कुछ तो गिरा, क्योंकि इम्पॅक्ट दिख रहा था. कुकर जेव्हा एक 4-5 फुटावरून खाली पडतो, आदळतो जोरात आणि त्याचा इम्पॅक्ट होतो, तो एका पर्टिक्युलर ठिकाणी झाला की तिथल्या त्या जॉईंट्सला बरोबर तो क्रॅक आला. सो ह्या गोष्टी होतात. आणि ॲडव्होकसी जसं तुम्ही म्हटलात सर, की ह्याच गोष्टींमुळे की आमची प्रत्येक टीम ही तितकी ओनरशिप घेते. माझा प्रत्येक टीम मेंबर जो आहे आता रिअल्टीचा ना, हा ओनर म्हणून तिथे वावरतो. की त्यांना जर चालता फिरता पण कोणी भेटलं, ज्याचं पोझिशन झालंय, ज्याला 1-2 वर्ष झाले, त्याने काय म्हटलं की सर ते आमच्या तोटीला थोडंसं नळाला पाण्याचा फोर्स कमी झालाय, काय झालं असेल, ते जाऊन बघतात. ते फिल्टरमध्ये काहीतरी घाण अडकलेली असते, प्लंबर आमच्या साईटवरच असतात, ते 2 मिनिटात सांगतात सर हे असं होतं. सो पोस्ट सेल मध्ये आई सीन पोस्ट सेल में बहुत बड़ा प्रोग्राम होता है, खाना पीना होता है, पोजीशन होता है, जनरली बाकी बड़े बड़े चीज़ें भी होती है. सो आपल्याकडे पण असं काय होतं का आपण काहीतरी वेगळं करतो? हाऊ इज दॅट? आपण काय करतो म्हणजे आपण आणि खरं त्याच्यामुळे इम्पॅक्ट होतं का असल्या मोठ्या मोठ्या इव्हेंट्स, जेवण देणं, खाणं? सर होतं. आता काय माहिती का, दिस इज ऑल सब्जेक्टिव्ह अँड इट्स पार्ट ऑफ युअर बिलीफ सिस्टम. रादर व्हॉट वी डू इज, आम्ही आमच्या प्रत्येक प्रोजेक्टचा पहिला बर्थडे, नाव व्हॉट इज फर्स्ट बर्थडे, प्रोजेक्ट बर्थडे की ज्या दिवशी त्याचं कम्प्लिशन किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आलंय, बरोबर त्याच्या 1 वर्षानंतर आम्ही सगळ्यांना तिथे केक्स पाठवतो. आणि एव्हरी फ्लॅट ओनर गेट्स अ केक अँड अप्रिसिएशन लेटर अँड सम गुडीज फ्रॉम अस. ते काय फार महाग नसतात, बट इट्स अ जेस्चर दॅट मॅटर्स इज व्हॉट वी फील. आणि आम्ही खाली कॉमन एरिया जो असतो, कम्युनिटी हॉल असेल किंवा जो सगळ्यात मोठा कॉमन एरिया त्या प्रोजेक्टचा असेल, तिथे कस्टमर लोक आहेत किंवा जितकी मंडळी असेल त्यांच्या हिशोबाने आम्ही 5 किलो 10 किलोचा एक मोठा केक आणतो आणि त्याच्यावर लिहितो की कॉंग्रॅच्युलेशन्स प्रोजेक्ट कोरल पार्क, प्रोजेक्ट इंडिगो किंवा कोरल पार्क फॅमिली असं आम्ही त्याच्यात म्हणतो. आणि त्या प्रोजेक्टमधली जी सगळी लहान मुलं असतात त्यांना आम्ही त्या आपल्या डिस्पोजेबल नाईफ्स येतात पण बांबूच्या, त्या 50-100 नाईफ्स तिथे ठेवतो आणि सगळ्यांना म्हणतो की सगळ्यांनी या आणि हा केक कट करा आणि हा केक 5 मिनिटात संपला पाहिजे. सगळी जी लहान मुलं आहेत 5, 10, 15 वर्षाच्या वयोगटातली ती येतात, त्यांचे पॅरेंट्स आणि आम्ही सगळे सेकंड सर्कलमध्ये उभे असतो. दे ऑल सर्कल द केक, दे स्टार्ट कटिंग इट अँड विदिन 5 minutes द केक इज व्हॅनिश्ड. सो इट्स अ बिग केक. It's a big cake, 5 kgs, 10 kgs, depending upon the crowd, depending upon the number of attendees. तो असतो, त्याच्यावर कॉंग्रॅच्युलेशन्सचे मेसेजेस असतात. सो इट्स अ स्मॉल जेस्चर. पण हे आम्ही काय करतो, कारण वर्षभरानंतर त्या कुठल्याही प्रोजेक्टला एक मॅच्युरिटी आलेली असते. तिथली सोसायटी फॉर्म झालेली असते, ती मॅनेजिंग कमिटी तिथला शो रन करत असते. आम्ही तर कन्व्हेन्स डीड सुद्धा ऑक्युपेशनच्या 3 महिन्याच्या आत करून त्यांना हँडओव्हर करून देतो. येस. सो वी ऑल्सो मेक शुअर की बाबा आपण बनवलेला जो प्रोजेक्ट आहे तो योग्य हातात आहे, तिथे काही अडचणी आहेत का तिथे, आणि ज्या असतील त्या आम्ही कुठेतरी ॲज इन अ फ्रेंडली मॅनर सोडवायचा प्रयत्न करतो. नो डाऊट इट इज आवर लिगल रिस्पॉन्सिबिलिटी. किंवा आम्ही काय तिथले मालक नसतो तेव्हा, कारण मालक ऑलरेडी सोसायटी झालेली असते. वी जस्ट गो देअर ॲज डेव्हलपर्स की तो प्रोजेक्ट आम्ही केलेला आहे, वर्षभरापूर्वीच पोझिशन दिलं आहे आणि कुठेतरी आम्हाला सुद्धा तो एक सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट दिसतो आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा एक काय म्हणू ना, एक प्रथा आम्ही चालू केली. सो बिल्डर इज नेवर आउट ऑफ द प्रोजेक्ट. यू शुड नेवर आउट ऑफ द प्रोजेक्ट. सो बहुत बार होता है कन्वेंस डीड हो गया, अब हो गया, तुम तुम्हारा संभालो. सो यू आर ऑलवेज इनटू द प्रोजेक्ट. सो इट वाज ग्रेट. Coming to the last section, which is the recent project Ivory Heights. I would love to hear अब इसमें क्या अलग है and how is you going to take this? सर आता जसं मी तुम्हाला म्हटलं की when we started with Indigo, we sold on price point and एक तो ट्रस्ट फॅक्टरसाठी मी तिथे बसायचो and the project got sold out. Now as I've seen Charoli market evolving, so it has evolved rapidly, very rapidly it has evolved. आणि ते तर आम्ही फार जवळून पाहिलंय. म्हणून आम्ही काय केलं की डिसेंबर 2023 मध्ये आयव्हरी हाईट्स हा आमचा प्रोजेक्ट तिथे लॉन्च केला विथ 411 अपार्टमेंट्स. आणि ते करत असताना कुठेतरी असं वाटलं की आता
आपण वी स्टार्टेड विथ अफोर्डेबल हाऊसिंग बिकॉज इट वॉज द मार्केट दॅट टाइम. बट आफ्टर द इव्होल्युशन ऑफ दॅट मायक्रो मार्केट ते आता स्टँडर्ड हाऊसिंगचं मार्केट झालं आहे. म्हणजे पीपल आर नॉट मेकिंग और पीपल आर नॉट बाईंग द अफोर्डेबल होम्स एनिमोर. मे बी मीनवाईल कोविड हॅपन्ड. कोविड नंतर लोकांच्या गरजा बदलल्या. लोकांना थोडंसं स्वतःचं घर असावं, एखादी खोली जास्त असावी, हा एक कुठेतरी त्यांची धारणा झाली आणि त्यामुळे 1 BHKचं तसं अब्झॉर्प्शन ओव्हरऑल मार्केटमध्ये कमी झालं. सो वी हॅव ऑल्सो स्टॉप मेकिंग 1 BHK. आम्ही 2.5 BHKचा तिथे प्रोजेक्ट आणला. सो 2.5 वॉज अ कॉन्सेप्ट की जिथे एक अर्धी रूम आम्ही दिली. अच्छा. वेन वी से अर्धी रूम, इट इज वी कॉल इट अ डायनामिक रूम. त्या रूमला तुम्ही पार्टिशन तोडून डायनिंग बनवा, तुम्ही रिक्रिएशन रूम बनवा, तुम्ही फॅमिली स्टडी रूम करा, वर्क फ्रॉम होम करा, सिंगल पॅरेंट रूम करा, ओनली किड्स विथ बंक बेड तशी रूम करा, किंवा पार्टिशन न टाकता त्याला तुम्ही लिव्हिंग रूमचा पार्ट बनवा. इट विल बी बिगर लिव्हिंग रूम. सो ती कॉन्सेप्ट लोकांना आवडली. त्या कॉन्सेप्टमुळे आमचा तो जो प्रोडक्ट होता तो प्रोडक्ट जवळपास महिन्याभरात सोल्ड आउट झाला. हा, अँड वी हॅव कम अप विथ अ प्रीमियम लाईफस्टाईल प्रोडक्ट नाव, की जे आम्ही अफोर्डेबल पासून सुरुवात केली. सो वी हॅव सीन द इव्होल्युशन ऑफ चरोली ॲज अ मार्केट. सो वी हॅव कम अप विथ द प्रीमियम प्रोडक्ट, की एक आपण चरोलीत असून सुद्धा एक लाईफस्टाईल प्रीमियम द्यावी, ही त्याच्या मागची धारणा होती प्रोजेक्ट कन्सेप्च्युलाइज करताना. आणि ती धारणा आजही आहे. आम्ही तिथे एक फ्लोटिंग फिटनेस सेंटर ही एक नवीन कॉन्सेप्ट दिली आहे. एक क्लब हाऊस तिथे परमनंट वर्क फ्रॉम होमसाठी आम्ही काही डेडिकेटेड स्पेस ठेवलेली आहे. पुन्हा सिनियर सिटीजन सिट आउट वेगळा केला आहे. सो ज्या लाईफस्टाईल अम्युनिटीज आहेत किंवा ज्या तुमच्या प्रोजेक्टला किंवा तुमच्या घराला थोडंसं प्रीमियम बनवू शकतात, की जसं मी मागे तुम्हाला म्हटलं की घर घेणारा मेजॉरिटी क्राऊड हा महाराष्ट्रीयन आहे. सो आपल्याकडे जी मोठी सण असतात की गुढीपाडवा असतो, दिवाळी असते, सो वी मेक इट अ पॉईंट की आम्ही प्रत्येक टेरेसमध्ये एक मार्बलचं वृंदावन देतो. आम्ही गुढी उभं राहायला बरोबर ते ब्रॅकेट्स त्या रेलिंगमध्ये फॅब्रिकेट करून देतो. आम्ही दिवाळीसाठी हुक्स आणि त्याचे लाईट पॉईंट, छोट्या गोष्टीचा विचार केला जातो. प्रत्येक दरवाजाला आम्ही तोरण स्वतःकडून देतो, त्याला ते 3 हुक्स देतो. म्हणजे याच्याने एक युनिफॉर्मिटी सगळीकडे मेंटेन राहते. आणि परत तुम्ही स्वतःच्या घरात गेल्यानंतर तुम्हाला यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. सो ॲज आय टोल्ड यू की अ लॉट ऑफ thought process, a lot of it goes into the designing of product and conceptualizing any of our projects. So these are just a few things that I have shared with you. But there are many more. की टर्निंग रेडियस कसा असला पाहिजे, पॅसेज फ्री होम्समध्ये काय दिलं पाहिजे, त्यांचं ग्रीड अलाइन करत असताना खाली पार्किंगची ग्रीड व्यवस्थित बसली पाहिजे. सो देर आर मेनी थिंग्स दॅट मेनी ॲस्पेक्ट्स that we wish and we always make it a point to be touch base upon. Absolutely. So yes, over to I think it was a wonderful session. आणि जसं की म्हणजे आपल्या नावातच आकार आहे. and the way you have shaped the business, the way you have shaped the dreams of the people, I think त्या नावात तुम्ही जगता. And people have also shaped my dream is what I would say. That's so nice. That's why आपण सगळ्यांनी सोबत मिळूनच #people first हे जे आपलं एक टॅगलाईन आणली होती. तर आपण जे म्हटलं की पीपल फर्स्ट जशी आपली टॅगलाईन आहे, सो आय थिंक आपली अजून एक टॅगलाईन आहे मनातल्या घराला आकार. की प्रत्येकाच्या मनात काहीतरी एक संकल्पना असते स्वतःचं घर व्हावं, एक अकम्प्लिशमेंट म्हणून जे आपण म्हटलं की तसं व्हावं. सो तेही आपण कुठेतरी देण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्या मनातलं घर आम्ही कुठेतरी ओळखलंय म्हणून तुम्हाला ते जमलंय आणि म्हणून तुम्ही ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये पुढे गेलेले आहात. सो तो एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन आम्हाला कुठेतरी येतो. म्हणूनच याचं क्रेडिट मी पूर्णपणे तुम्हाला आणि टीम ऑप्टिमिस्टला देईल की मनोज सरांनी एक सुंदर हे लिहिलं होतं काव्य. अच्छा. की सर याचा आपण कुठेतरी उपयोग करूया. आणि मग अनिकेत सरांनी म्हटलं की बाबा आपण हे कोणाच्या तरी आवाजात रेकॉर्ड करू आणि ती रेकॉर्डिंग आपण भली सोशल मीडियावर टाकू किंवा त्याचं काय करायचं ते नंतर ठरवू. सो आपण जे आपले ॲक्टर आहेत किशोर कदम सर त्यांना रिक्वेस्ट केली की आमचं हे काव्य जे आहे जरा तुमच्या शैलीत तुम्ही फक्त नरेट करा, तुम्ही रिसाईट करा. त्यांनी ते रिसायटल केलं आणि ते इतकं सुंदर जमून आलं की आपण आपल्या वेबसाईटचं लँडिंग पेज जे आहे ते त्या यूट्यूबच्या लिंकपासूनच सुरुवात करतो आणि इट रिअली डिपेक्ट्स की बाबा मनातल्या घराला आकार. सो ॲब्सोल्युटली म्हणजे किशोर कदमांनी हे म्हटलं, पण आय वुड लव्ह टू हिअर दॅट कविता फ्रॉम इन युअर वर्ड्स प्लीज सर. अच्छा, नाही सर ते त्यांचा ऑरा त्यांचं मॅजिक तर मी आणू नाही शकणार, बट आय विल जस्ट रिसाइट दिस फॉर दिस पॉडकास्ट की एक घर आहे माझ्या मनात, एक घर आहे माझ्या मनात
सुखदुःखाच्या धाग्यांनी घट्ट विणलेलं, आसू आणि हसूच्या आठवणींनी पक्क रंगलेलं. एक घर आहे माझ्या मनात, दुडू दुडू धावणाऱ्या पाऊल पैंजणांनी भरलेलं, नीट डोळ्यातनं मावणाऱ्या स्वप्नांनी सजलेलं. एक घर आहे माझ्या मनात, भातुकलीच्या भांड्यांचा आवाज करणारं, नी छोट्या छोट्या हट्टांसाठी रुसूबाई होणार. एक घर आहे माझ्या मनात, मोठ्यांनी लहान होऊन मस्ती करणारं आणि लहानांच्या कौतुकांनी ओसंडून वाहणारं. एक घर आहे माझ्या मनात, सासूरवाशीन बहीण भावांच्या चेष्टा मस्करीचं आणि हसता हसता डोळ्यांच्या कडा ओलवणाऱ्या कुस्करीचं. एक घर आहे माझ्या मनात, माझ्या मनीचं अलगद जाणणारं आणि आपसुकच मला आपलं म्हणणारं. मनातल्या घरट्याला आकार देतो आम्ही, घरटातल्या प्रत्येकाला प्रत्येकाशी जोडतो आम्ही. आकार रिअल्टीज, मनातल्या घराला आकार. वाव, सुंदर सुंदर सुंदर. सो ह्यात किती अर्थ आहे आणि तुम्ही ते जगता. This is again very deep rooted. Yeah. All thanks to your team. No, so it's not my team. It's together. I think we are with a cause, and we love to get associated with the cause and purpose of the very strong, deeper cause. And it's honor कि we have been a part of your story. In a way, for me as a personally as a branding guy, you have inspired me in many ways. It's a good learning from you also. But parallelly, hats off the way you have done a business, the way you have built the Akar Realty, the way you have fulfilled many dreams and impacted a lot of lives. I think that is something. आणि या अजून एक गोष्टी की youth, how is that they should see as a real estate sector, that also help a lot. So thank you Abhijit sir for taking your time and having a चर्चा. For taking your time out आणि सगळी टीम इथे आली. Yes, I was told it is chai for चर्चा, but I could not get the chai right now. No, so post. आपण जोरदार ब्रेकफास्ट. No, just a fun apart. Thank you, thanks a lot. Yeah, thank you, sir. Thank you.